आपणा सर्वांना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. ही सुंदर सकाळ पुन्हा एक काळ प्रभूने दिली त्याच्या वचनामधून बोलण्याची आणि त्याच्या वचनाच्या त्या ख्रिस्ताच्या सहभागितेमध्ये येण्याची. त्याबद्दल त्या स्वर्गीय प्रभूला गौरव, महिमा आणि सन्मान प्राप्त हो, कारण तो त्याच योग्य देवबाप आहे. तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. म्हणून आपण ह्यावेळेसाच्या सकाळी भक्तीला सुरुवात करत असताना स्तोत्र वाचनाद्वारे आपण सुरुवात करूया आणि त्याच्या गौरवाकरिता आपण या स्तोत्र वाचनाद्वारे पुढे जाऊया. स्तोत्र संहिता 19 मी आपणा सर्वांकरिता वाचत आहे यावेळेस. स्तोत्र संहिता 19. देवाची कृत्ये आणि त्याचे नियम. आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. दिवस दिवसाशी संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रगट करते. वाचा नाही, शब्द नाही, त्यांची वाणी ऐकू येत नाही, तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमतो. त्यांचे शब्द दिगंतरी पोहोचतात. सूर्यासाठी आकाशात त्याने मंडप घातला आहे. शय्यागृहातून वरासारखा तो बाहेर पडतो. तो वीर पुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने धावण्यात आनंद पावतो. आकाशाच्या एका सीमेपासून निघून दुसऱ्या सीमेपर्यंत तो भ्रमण करीत जातो. त्याच्या उष्णतेपासून काही एक सुटत नाही. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो भोळ्यांना समंजस करतो. परमेश्वराची विधी सरळ आहे, ते हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते. परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वथय न्याय आहेत. ते सोन्यापेक्षा बावनकशी सोन्याच्या राशींपेक्षा इष्ट आहेत. ते मधापेक्षा मोहळातून पाजरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत. शिवाय त्यांच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो, ते पाळल्याने मोठी फलप्राप्ती होते. स्वतःच्या चुका कोणाला दिसतात, गुप्त दोषांपासून मला मुक्त कर. तसेच धिटाईने केलेल्या पातकामापासून आपल्या सेवकाला आवर. त्यांची सत्ता माझ्यावर न चालव, म्हणजे मी पूर्ण होईन आणि महापातकापासून अलिप्त राहीन. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत. आमेन. देवबाप करो या वाचलेल्या स्तोत्राद्वारे आपल्या सर्वांना तो आशीर्वादित करो. दावीद राजाने लिहिलेलं गायलेलं स्तोत्र आहे, जे देवाचं महान कृत्य, देवाची महानता प्रगट करणारा आहे. आणि जणू काय दावीद राजा जो आहे तर देवाचं ऐश्वर, त्याचं वैभव, त्याचा अनुभव त्याने घेतलेला आहे आणि तो त्या निर्मितीकडे पाहून त्याच्या देवाच्या त्या महानतेचं आठवण करत आहे. जसं त्याचं उदाहरण जर आपण एक पाहिलं तर ते म्हणजे सूर्याबद्दल तो म्हणतो की सूर्य कसा आहे, त्याचं सूर्याचं ताकद काय आहे, सूर्याचं सामर्थ्य काय आहे, त्याकडे पाहत असताना आपल्याला पाहायला भेटतं की तो देवाविषयी विचार करत आहे की हा सूर्य जर इतका, त्याचं सामर्थ्य जर इतकं महान आहे, तर मग त्या सूर्याला घडवणारा देव तो किती महान असला पाहिजे, त्याचं सामर्थ्य किती महान पाहिजे. त्यापेक्षा खरंच तो प्रभू जो आहे तो अतिउच्च आणि सर्वश्रेष्ठ देव आहे. आणि म्हणूनच वचन 1 मध्ये आकाश देवाचा महिमा वर्णित, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवितं. काय आहे वचन? आकाश, आकाशातील सर्व काही, अंतरिक्ष, अंतरिक्षातील सर्व काही देवाचं गौरव प्रगट करणारा आहे. तुमचा दिवस रात्र, चंद्र येणं, सूर्य उगवणं, सूर्य मावळणं, जे काय आहे ते सर्व देवाचं गौरव प्रगट करतं. कारण किती अद्भुत हे आहे की सूर्य उगवतो आणि पुन्हा तो मावळला जातो आणि रात्रीच्या वेळी चंद्र येतो आणि चंद्र पुन्हा तो मावळला जातो. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या जणू काय देवाचं सामर्थ्य प्रगट करत आहेत की देव जो निर्माण करताय त्यांनी हे ग्रह तारे सर्व काही निर्माण केलं, तो किती महान, किती अफाट, त्याचं सामर्थ्य, त्याचं ज्ञान, त्याचं चातुर्य, त्याच्या कल्पना किती अद्भुत आहेत. आणि त्याबद्दल आपण या स्तोत्रामधून विशेष करून विचार करतो. त्यानंतर या स्तोत्रामध्ये तो देवाच्या महानतेबद्दल विचार करत असताना आणखी पुढे तो आता त्याच्या वचनाच्या महानतेकडे येत आहे आणि तो म्हणतो की त्याचं वचन, त्याचे शब्द, त्याचं निर्बंध हे परिपूर्ण आहेत,
ते सर्वश्रेष्ठ आहे, ते अधिकारयुक्त आहे, जे हृदयाला आनंदित करणारं आहे, जे पाप्यांसारखं जे कठीण हृदय आहे ते फोडण्याकरिता असणारा हातोडा आहे. हे देवाचं वचन ते अग्नी आहे, त्या अग्नीसारखं ते न्याय करणारा आहे, शुद्ध करणारा आहे. देवाचं वचन जे आहे ते अगदी सरळ आहे. ते सोन्यापेक्षा 52 कशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट, म्हणजे ते अति मौल्यवान आहे. आणि मधापेक्षा मोळातून पाजरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत. म्हणजे ज्यावेळेस ते वचन आपण वाचतो, ऐकतो, ते आपल्या अंतःकरणाला आनंदित करणारा आहे आणि उल्हासित करणारा आहे. आणि तेच वचन आपल्याला वचन 13 ते 14 पासून पातकापासून दूर राहण्याकरिता कृपा पुरवणारा आहे. तर मग अशा प्रकारे देवाचं अद्भुत कृत्य आणि त्याचे महान शब्द, त्याच्याबद्दल विचार करत असताना आपल्याला त्या महान शब्दाचं देहधारीपण किंवा त्या महान शब्दाचे आठवण व्हायला पाहिजे. जो शब्द योहानमध्ये प्रगट झालेला आहे, तो शब्द प्रारंभापासून देवासमवेत होता. तो शब्द स्वतः देव होता आणि तो शब्द देहधारी झाला. तो म्हणजे तारणारा प्रभू येशू ख्रिस्त. त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचं गौरव पाहिलं. अशा प्रकारे देवाचं वचन मार्गदर्शन करत आहे की आम्ही त्याचं गौरव पाहिलं. ते एकुलत्या एकापासून आलेल्या त्या पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे असावे असे अनुग्रह याने परिपूर्ण ते होते. आणि आपण पाहतो की तो शब्द गौरवी शब्द तो आपल्याकरिता देहधारी झाला, यासाठी की आपण जे पापामध्ये मेलेले, जे आपण त्या जिवंत देवापासून दुरावलेले, ते आपला त्या जिवंत देवासोबत समेट व्हावा, पुन्हा संबंध स्थापला जावा, आणि म्हणून हे घडलेलं आहे. तर बघ, हे स्तोत्र पुन्हा आपल्याला या आजच्या भक्तीला सुरुवात करत असताना त्या जिवंत देवाचं महानपण, त्याच्या वचनाचं महानपण, त्या ख्रिस्ताचं वैभव दाखवणारा आहे. तर या आपण त्याच्याबद्दल विचार करत असताना सर्वप्रथम प्रार्थनेद्वारे आपण आजच्या भक्तीला सुरुवात करणार आहोत. आपल्यामध्ये पाळक साहेब आहेत, त्यावेळेस प्रार्थना करतील आणि त्यानंतर आपण पुढे जाऊया. प्रार्थना करूया. प्रिय आणि जिवंत प्रभू, आजच्या आशीर्वादित दिवसाबद्दल आम्ही तुझे विशेष आभार मानतो. प्रभू, वार भक्तीचा वार, तुझ्या उपस्थितीमध्ये येण्याचा आणि देवबापा सहभागितेचा हा वार आमच्यासारख्या अपात्र लोकांना तू पुन्हा एक वार प्राप्त करून दिलास. आम्ही तुझी स्तुती करतो. देवबापा, ख्रिस्ताबद्दल आम्ही तुझे विशेष आभार मानतो, कारण देवबापा त्या वधस्तंभावरील प्रायश्चित्ताद्वारेच, त्या वधस्तंभावरील अर्पणाद्वारेच देवबापा तू आम्हाला तुझी लेकर होण्याचा अधिकार दिला. म्हणून आम्ही मनापासून तुझ्या आभार आणि उपकार मानतो. तुझ्या पवित्र नावाची उपकार स्तुती करतो. जिवंत देवबापा, आम्ही तुझे विशेष आभार मानतो यासाठी की मागील आठवडाभर तू आम्हाला सांभाळलं. कोरोनासारख्या महाभयानक महामारीपासून आमचा तू बचाव केलास, सुरक्षा दिली, आरोग्य दिलं, लागणाऱ्या गरजांचा पुरवठा तू झाला. आणि देवबापा, आज पुन्हा एक वार तुझ्या पवित्र सान्निध्यात येण्यासाठी तुझी कृपा लाभू दिली. आम्ही तुझी स्तुती करतो. पवित्र देवबापा, आज आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो यासाठी की देवबापा तू आमच्यावर अनंत उपकार केलेले आहेस आणि ते स्तोत्रामधून आम्हाला दाखवून दिलेस. आणि देवबापा, वचनाबद्दल देखील पुन्हा एक वार स्तोत्रातून मार्गदर्शन केले की वचन सर्वश्रेष्ठ आहे. आम्ही तुला गौरव देतो. तू सर्वसमर्थ आहेस, तू सार्वभौम आहेस, तू आदी आणि अंत आहेस, तू प्रारंभ आणि शेवट आहेस, तू अनादी अनंत आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो. यावेळी आम्ही प्रार्थना करतो होणाऱ्या भक्तीसाठी, गीतासाठी, वचनासाठी. देवबापा, सर्व आशीर्वादित कर. ऑनलाईन बायबल देवबापा स्टडी किंवा ऑनलाईन चर्च चालू असताना कुठलाही अडखळण येऊ नये यासाठी देखील तुझं सहाय्य लागू दे. जे ऐकत आहेत त्यांना आशीर्वाद दे, बोलणाऱ्या तुझ्या दासाला देखील आशीर्वाद दे, आणि आम्ही सर्व मिळून नित्य तुझं गौरव करावं यासाठी तुझी कृपा आम्हाला लाभू दे. ही सर्व वेळ तुझ्या हाती दे. ती सर्व प्रार्थना प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो, म्हणून ऐक बापा. आमेन, आमेन, आमेन. यावेळेस आपण आजच्या भक्तीला सुरुवात करत असताना गीताने सुरुवात करूया. त्याच्या गौरवासाठी ह्यावेळेस आपण एक गीत गाणार आहोत. मराठी गीत आहे, पतेत आहे जलसुची व्हायला. हे गीत गात असताना आपण त्या ख्रिस्ताची महानता आपण आठवूया. आपली लायकी, आपली स्थिती आपण त्याबद्दल विचार करूया. कारण गीत गाणं ज्या प्रकारे एक जो शिपाई आहे तो राजाला ज्या प्रकारे आदर आणि सन्मान देतो पूर्ण त्याच्या त्या कृतीद्वारे, त्याच प्रकारे
आपण ज्यावेळेस गीत गात आहोत ते गीत गाणं सुद्धा देवाच्या गौरवासाठी, आणि त्यासोबतच ते गीत गात असताना आपण त्या गीताचे बोल त्याचा विचार करत असताना ख्रिस्ताचं गौरव आपल्या अंतःकरणामध्ये अधिक आणि अधिक प्रज्वलित होणं गरजेचं आहे, आणि त्या आनंदाने त्या उत्साहाने आपण त्याचं गौरव करणं गरजेचं आहे. आवाज वाढ. गाऊया आपण देवाच्या गौरवासाठी पतिताय चल सुची व्हायाला. पतिताय चल सुची व्हायाला, प्रभु येशू दास धरी. अग सिंधू मधुनित रायाला, प्रभु येशू कृपाच तरी. प्रभुच्या धरवंद्य पदा, जग उद्धारक गुरु राजांच्या नदुजा पदमुक्ती पदा. प्रभु येशू क्षितिवरी आलाया, भगतोची समर्थ सखा. अघ पाशा जड करी तोडाया, तुझ देईल नित्य सुखा. प्रभुच्या धरवंद्य पदा, जग उद्धारक गुरु राजांच्या तुझ्या पथमुक्ती पदा. म्हणवितो पतित सखा देई, अघमुक्ती विनम्र जना. म्हणून तू शरणत या जाई, प्रभु देईल शांती मना. प्रभुच्या धरवंद्य पदा, जग उद्धारक गुरु राजांच्या नदुजा पथमुक्ती पदा. मनुजाच्या हरिय बघ्याता, प्रणती करुणा करीतो. प्रभु पाशी चलत्या जुने पापा, शरणागत तारकतो. प्रभुच्या धरवंद्य पदा, जग उद्धारक गुरु राजांच्या नदुजा पथमुक्ती पदा. या गीताद्वारे त्या स्वर्गीय प्रभूला गौरव, सन्मान आणि आदर प्राप्त हो, जे त्याचंच आहे आणि त्याच्याच करिता आहे. यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे या सकाळी आपण जाणार आहोत, आणि विशेष करून आज एका नवीन विषयाकडे आपण वळणार आहोत. आणि तो विषय सगळ्यांच्या परिचयाचा आहे, आणि सगळ्यांनी कदाचित त्यावर विचार केलेला असावा, कदाचित ते तुमच्या वाचण्यात आलेला असेल जर तुम्ही रेग्युलर वचन वाचणारे आहात तर. आणि तो विषय आहे ख्रिस्ताची महायाजकीय प्रार्थना. योहानकृत शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि वचन 1 ते 26. विशेष करून योहानकृत शुभवर्तमान याचा 17वा अध्याय, या अध्यायावर आपण काही आठवडे घालवणार आहोत. आणि आपला हाच विषय आपण या काही आठवड्यामध्ये पुढे घेऊन जाणार आहोत, तो म्हणजे ख्रिस्ताची महायाजकीय प्रार्थना. त्यामधून मग आपण पुष्कळ गोष्टी आपण येणाऱ्या आठवड्यामध्ये शिकणार आहोत. त्यामध्ये विशेष करून कमीत कमी 3 आठवडे तरी लागतील आपल्याला हा अध्याय संपवण्याकरिता, योग्य रीतीने शिकण्याकरिता. त्यामधील पहिला जो भाग आहे तो म्हणजे आज त्याचा पहिल्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये आपण पाहणार आहोत की महायाजकीय प्रार्थनेचं गौरव काय आहे, ते आपण वचन 1 ते 5 या वचनाच्या उलगड्याद्वारे आपण ऐकणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये आपण ख्रिस्ताची जी महायाजकीय प्रार्थना आहे
ती कशा प्रकारे तो शिष्यांकरिता करत आहे त्याबद्दल आपण वचन 6 ते 19 जे आहे ते आपण पुढच्या आठवड्यामध्ये आणि त्याच्या समोरच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण ख्रिस्ताची जी महायाजकीय प्रार्थना ती सर्व विश्वासणाऱ्यांसाठी कशा प्रकारे त्याने केलेली आहे त्याबद्दल आपण त्याच्या आणखी पुढच्या आठवड्यामध्ये शिकणार आहोत. अशा प्रकारे 3 आठवडे आपण ख्रिस्ताच्या महायाजकीय प्रार्थनेमध्ये घालवणार आहोत. आता हा जो संदर्भ आहे योहान वर्तमानाचा 17वा अध्याय याकडे जात असताना आपल्याला नेमकं त्या घटनेबद्दल विचार करणं गरजेचं आहे की काय चाललेलं आहे, कोणती वेळ आहे, कोणत्या समयी ख्रिस्त ही प्रार्थना करत आहे, काय ख्रिस्त ही प्रार्थना करत असताना तो कुठे आहे नेमकं. ज्यावेळेस आपण विशेष करून अध्याय 13 पासून पाहतो योहान वर्तमानाचा, तर त्याच्या अगोदरपासून अध्याय 13 पासून खास करून आपण पाहतो की त्या ठिकाणी मला असं वाटतं की शिष्यांचे पाय धुणं त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. तिथं आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्त जो आहे त्याच्या शिष्यांसोबत त्या वरच्या खोलीमध्ये आहे. आणि ही वेळ कोणती आहे तर आपल्याला पाहायला भेटते की ओलांडण सण साजरा करण्याकरिता तो त्या ठिकाणी एकत्रित आलेला आहे. आणि आपल्याला पाहायला भेटते की तिथं आलेला असताना तो लोक त्याच्या शिष्यांशी बोलत आहे आणि पुष्कळ गोष्टी त्याने त्या काळामध्ये त्याच्या शिष्यांना दाखवलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये मग त्याने कृतीद्वारे त्या गोष्टी शिकवल्या, त्याच्या कृतीद्वारे त्याने ते दाखवलं. आणि त्यासोबतच आपण पाहायला भेटतं विशेष करून वचन 13 पासून तर शिष्यांचे पाय तो धुतो. त्यातून त्याने नम्रतेबद्दल आणि विशेष करून तो एक कित्ता घालून दिलेला आहे. त्यानंतर 14 मध्ये आपण येत असताना तो आता काय करत आहे, 13 मध्येच तो ज्यावेळेस शिष्यांना त्याच्या अगोदरच त्याच्या जाण्याबद्दल बोलत आहे, तर त्या जाण्याबद्दल ऐकून शिष्यांचं मन अंतःकरण अस्वस्थ झालेलं आहे. आणि म्हणून वचन 14 आणि वचन 1 ची सुरुवात तो अशा प्रकारे करतो, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. का बरं तो म्हणत आहे, कारण शिष्य अस्वस्थ आहेत, ते दुःखित झालेले आहेत. का बरं, कारण ख्रिस्त म्हटलं की आता मी तुमच्या जवळ फार फार थोडका वेळ आहे आणि मी आता जाणार आहे. आणि हे शब्द ऐकल्यानंतर शिष्यांना फार वाईट वाटलं. का बरं, कारण 3.5 वर्ष जवळजवळ शिष्य त्याच्यासोबत ते सहभागिता घालवत होते, त्याच्यासोबत त्यांनी सर्व आनंद लुटलेला आहे. आणि आता ख्रिस्त म्हणत आहे की मी तुमच्यापासून जाणार आहे. त्यावेळेस त्यांचं मन अस्वस्थ झालं. आणि मग पहा, ख्रिस्त जणू काय त्यांना तिथं तो त्यांच्या अस्वस्थ अंतःकरण झालेलं असताना त्यांना तो पुन्हा सांत्वनाचे शब्द देत आहे. आणि ते म्हणजे काय, तो म्हणतो की माझं जाणं हे अगदी गरजेचं आहे. जर मी गेलो नाही तर म्हणे तो दुसरा कैवारी तो तुमच्याकडे येणार नाही. त्या कैवाराचं महत्त्व आपल्याला अध्याय 14 ते अध्याय 16 मध्ये पाहायला भेटतं की तो कैवारी कोण आहे, देव जो पवित्र आत्मा, तो काय करणार आहे, तो तुम्हाला सर्व सत्यात घेऊन जाईल म्हणे. कोणतं सत्य, ख्रिस्त सत्य आहे. त्या ख्रिस्ताच्या सर्व सत्यामध्ये तो तुम्हाला घेऊन जाणार आहे. आणि तो दुसरा कैवारी म्हणजे काय आहे, मूळ भाषेमध्ये दुसरा कैवारी म्हणजे त्यासारखा ख्रिस्त ज्याप्रमाणे आहे त्या ख्रिस्ताची उणीव भरून काढणारा, ख्रिस्ताचं गौरव प्रगट करणारा, ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये घडवणारा. आणि ही जी अस्वस्थता तुमच्या अंतःकरणामध्ये आहे, ख्रिस्त तुमच्यापासून जात आहे म्हणून ती अस्वस्थता तो दूर करणारा असणार आहे. आणि अशा प्रकारे वचन 14-16 मध्ये आपण त्या प्रकारेच पाहतो. आणि मग त्या ठिकाणीच भोजन झाल्यानंतर किंवा भोजनाच्या वेळी आपल्याला पाहायला भेटतं, मला असं वाटतं भोजन झालं असावं या ठिकाणी. आणि त्यानंतर ख्रिस्त त्याच ठिकाणी आहे, त्या रूममध्ये. पुष्कळ अभ्यासक अशा प्रकारे म्हणतात की त्याच खोलीमध्ये असताना तो आता ही प्रार्थना करत आहे. आणि इतकी वैभवी, इतकी सामर्थ्यशाली आणि इतकी सुंदर ही प्रार्थना आहे. हिचे बोल आणि या प्रार्थनेमधील प्रत्येक शब्द ज्यावेळेस आपण बारकाईने वाचतो, बारकाईने त्यावर मनन करतो आणि बारकाईने त्याचा उलगडा ऐकतो, त्यावेळेस आपल्याला समजेल की ही प्रार्थना जणू काय ख्रिस्ताचं विजयी गीतच आहे. जणू काय ख्रिस्ताचं सामर्थ्यच आपल्याला ही प्रार्थना प्रकट करत आहे. आणि हिला महायाजकीय प्रार्थना का म्हटलेला आहे, योहान वर्तमान 17वा अध्याय यामध्ये ख्रिस्ताने केलेली जी प्रार्थना आहे ही प्रार्थना आणि मत्ते वर्तमान 6व्या अध्यायामध्ये ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना याच्यामध्ये फार फरक आहे.
6व्या अध्यायामध्ये मत्तेकृ शुभवर्तमानामध्ये जी प्रार्थना ख्रिस्ताने शिकवलेली होती ती शिष्यांकरिता होती. जणू काय ती येशू ख्रिस्ताची प्रभूची प्रार्थना नाही तर ती शिष्यांचीच प्रार्थना होती. कारण कशी प्रार्थना करावी हे शिष्यांनी ख्रिस्ताला विचारलं, त्यावेळेस ख्रिस्ताने त्या प्रार्थनेचा नमुना त्यांना दिलेला आहे. आणि म्हणून तो एक प्रार्थनेचा नमुना होता. परंतु आपल्याला पाहायला भेटतं की चारही शुभवर्तमान ज्यावेळेस आपण वाचतो त्या चारही शुभवर्तमानामध्ये आपल्याला नक्कीच हे पाहायला भेटतं की ख्रिस्त एकांतामध्ये गेला प्रार्थनेसाठी, त्याने रात्र घालवली प्रार्थनेमध्ये. परंतु अशा प्रकारे ख्रिस्ताने काय प्रार्थना केली तशा प्रकारचं जे रेकॉर्ड किंवा तशा प्रकारचं जे लिखाण आहे ते आपल्याला या ठिकाणी ज्या प्रकारे लिखाण करण्यात आलेलं आहे त्या प्रकारे इतर कोणत्या शुभवर्तमानामध्ये आढळत नाही. इथं फार स्पष्टपणे त्याची प्रत्येक जे बोल आहे त्याच्या प्रार्थनेचे ते इथं सादर करण्यात आलेले आहेत. का बरं? कारण ही प्रार्थना महायाजकीय प्रार्थना आहे. ही प्रार्थना जणू काय ख्रिस्ताचं वैभव, ख्रिस्ताचं विजय प्रगट करणारे आहे, देवाचं सामर्थ्य, देवाचा विजय प्रगट करणारे आहे, त्यासोबतच विश्वासणाऱ्यांना सांत्वन देणारे आहे. ही प्रार्थना का बरं हिला महायाजकीय म्हटलेलं आहे? कारण ही प्रार्थना त्या महान मध्यस्थाने आपल्यासारख्या पापी लोकांकरिता त्या स्वर्गीय पवित्र अति मौल्यवान पित्याकडे केलेली आहे. आणि त्याबद्दल आपण पुढे आणखी शिकणार आहोत. विशेष करून या महायाजकीय प्रार्थनेबद्दल विचार करत असताना ही प्रार्थना ख्रिस्ताचं गौरव, पित्याचं गौरव प्रगट करणारे आहे. तो एक परिपूर्ण महान मध्यस्थ म्हणून त्याच्या निवडलेल्या लोकांकरिता, प्रजेकरिता त्याचं वधस्तंभावर बलिदान होणं, त्याचं वर्णन ही प्रार्थनेमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. त्याच्या शिष्यांकरिता प्रार्थना तो करत आहे. त्यानंतर सर्व विश्वासणाऱ्यांकरिता तो प्रार्थना करत आहे. महायाजकीय प्रार्थना हिला का म्हटलेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर महायाजक काय आहे आणि कुणाला म्हणायचे त्याबद्दल समजून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण महायाजक याबद्दल शिकू त्यावेळेस आपल्याला ह्या प्रार्थनेचा अधिक मोल समजेल. ज्यावेळेस आपण जुन्या करारामध्ये येतो त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्त जो आहे, ख्रिस्ताकडे पाहत असताना जुन्या कराराद्वारे आपण ज्यावेळेस ख्रिस्ताकडे पाहतो तर आपल्याला समजतं की जुना करार जो आहे तो जणू काय ख्रिस्ताची सावली दाखवणारा आहे. जे भविष्यात प्रगट होणार होतं त्याची एक छायारूप जुना करार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला निवास मंडप पाहायला भेटेल, त्या ठिकाणी तुम्हाला तो तारू पाहायला भेटेल, तुम्हाला त्या ठिकाणी तो देवदूत पाहायला भेटेल, परमेश्वराचा दूत पाहायला भेटेल जो वारंवार त्याच्या लोकांच्या समोर प्रदर्शित होत आहे. तुम्हाला पुष्कळ गोष्टी शिकायला भेटतील. त्या सर्व गोष्टी त्या महान ख्रिस्ताकडे आपलं लक्ष लावणाऱ्या आहेत. जर आपण त्या जुन्या कराराला बाजूला ठेवून फक्त नवीन कराराकडे जर पाहिलं तर नवीन करार आपण समजू शकणार नाही. कारण जुना करार जो आहे तो नवीन कराराची पूर्णता करणारा आहे आणि नवीन करार जो आहे तो जुन्या कराराला पूर्ण करणारा आहे. हे आपल्याला अगदी योग्य रीतीने समजणं गरजेचं आहे. आणि आता महायाजकाबद्दल विचार करत असताना ज्यावेळेस आपण निर्गमाच्या पुस्तकामध्ये येतो आपल्याला पाहायला भेटतं की इस्रायल लोकांना मिसर देशातून देवाने अद्भुत रीतीने बाहेर काढलं आणि त्या ठिकाणाहून बाहेर काढल्यानंतर कमीत कमी 3 ते 6 महिन्यातील तो कदाचित तो जो काळ आहे त्यानंतर ते सिनाय पर्वताजवळ आलेले आहे. जवळजवळ मला असं वाटतं 3 की 6 महिने झालेले होते त्या ठिकाणी. आणि त्यावेळेस देवाने त्यांना काय केलं, मोशेच्या द्वारे नियमशास्त्र दिलेलं आहे. जेणेकरून आता हे जे लोक होते जवळजवळ 420 वर्ष, 420 ते 430 वर्ष हे जवळजवळ त्या मिसर देशामध्ये होते. आणि जणू काय त्या मिसर देशाशी ते इतके संलग्न झालेले होते की तेथील रूढी परंपरा, तेथील वागणं, तेथील सर्व काही त्यामध्ये मिसळून असल्या कारणानं त्या जिवंत देवाला गौरव कसं द्यावं त्यासाठी त्यांना काहीच माहीत नव्हतं. आणि म्हणून देवाने मोशेच्या द्वारे ते नियमशास्त्र त्यांना दिलेलं आहे घालून.
जेणेकरून ही वेगळी प्रजा आहे, निवडलेलं राष्ट्र आहे हे समजावं. आणि त्यासोबतच ते नियम देत असताना त्याने काय केलं बरं, त्या जुन्या करारामध्येच आपल्याला पाहायला भेटतं की त्याने तिथूनच आपल्याला त्या सिनाय पर्वतावर ज्यावेळेस ते नियमशास्त्र दिलं, त्यानंतर निवास मंडपाबद्दलचे नियम त्याने लावून दिले आणि त्यासोबतच सेवा कार्याकरिता त्याने एका घराण्याला उभं केलं. आणि ते घराणं त्यांचं काम काय होतं, आणि ते घराणं म्हणजे अहरोनाचं घराणं. आणि ते जे घराणं होतं अहरोनाचं, त्यांना त्याने सेवा त्या देवाची, त्या निवास मंडपाची आणि लोकांच्या त्या मध्यस्थीकरिता त्याने काय केलं होतं, एक निवडलेलं ते घराणं होतं. आणि मग आपण पाहतो की ते जे अहरोनाचं घराणं आहे किंवा अहरोन आहे, त्यांना याजक म्हणून नेमण्यात आलेलं होतं आणि त्यांची जबाबदारी होती की देवासमोर इस्रायलासाठी मध्यस्थी करणं. परंतु ज्यावेळेस आपण त्या याजकांबद्दल विचार करतो, तर त्या याजकांपैकी एका याजकाला एका विशिष्ट कामासाठी विशेष करून नेमण्यात आलेलं होतं. आणि तो याजक वर्षातून एकदा निवास मंडप ज्यावेळेस आपण पाहतो, तर निवास मंडपामध्ये दोन भाग होते. पहिला जो भाग आहे, बाहेर भागाला अंगण म्हणतात, त्यानंतर समोर ज्यावेळेस त्या अंगणातून ते प्रवेश करायचे त्या पहिल्या भागामध्ये त्याला पवित्र स्थान म्हटलेलं आहे. आणि आधी त्याच्या अगोदर आणखी एक मधी पडदा ठेवण्यात आलेला होता आणि त्या पडद्याच्या पार गेल्यानंतर जे स्थान होतं त्याला परमपवित्र स्थान म्हटलेलं आहे. आणि महायाजक जो होता, ज्याला महायाजक म्हटलेला आहे, प्रमुख याजक म्हटलेला आहे, त्यामधून तो महायाजक किंवा तो प्रमुख याजक वर्षातून फक्त एकदाच प्रायश्चित्ताचा दिवस म्हणून देवाने नेमलेला होता. त्या दिवशी त्या पूर्ण राष्ट्राकरिता प्रायश्चित्त म्हणून, त्या राष्ट्रांच्या पापांकरिता बलिदान म्हणून तो काय करायचा, अर्पण घेऊन त्या परमपवित्र स्थानामध्ये जाऊ शकत होता. आणि त्या ठिकाणी जात असताना सगळ्यात अगोदर त्याला स्वतःसाठी प्रायश्चित्त करणं गरजेचं होतं. कारण तो जरी महायाजक होता तरी सुद्धा तो मानवच होता आणि म्हणून तो अपूर्ण आहे, त्याची ती अपूर्णता आपण त्यातून पाहतो. आणि दुसरी गोष्ट, त्या महायाजकाला ज्यावेळेस त्या ठिकाणी जायचं होतं त्यावेळेस त्याला एका दोरखंडाने बांधून त्या ठिकाणी सोडायची, जेणेकरून जर त्याच्याकडून काही चुकलं तर तो लगेच तिथं नष्ट व्हायचा. आणि म्हणून तो मेल्यानंतर त्याला बाहेर ओढून काढण्यासाठी ते दोरखंड असायचा. तो आपला विषय नाही. परंतु देवाचे प्रिय लेकरांनो, हा जो महायाजक आहे, ज्याबद्दल आपण अहरोनाबद्दल विचार करतो, तर मग वर्षातून एकदा तो त्या लोकांच्या प्रायश्चित्तासाठी प्रायश्चित्ताचं किंवा त्या लोकांच्या पापांबद्दल जणू काय मध्यस्थी किंवा प्रायश्चित्त म्हणून तो त्या स्थानामध्ये जायचा, त्यांच्यासाठी अर्पायचा. आणि जणू काय ते अर्पण करणं आणि ते महायाजकाने ते अर्पण जे आहे त्या ठिकाणी अर्पिणं, ते जणू काय त्या महान भविष्यामध्ये येणाऱ्या त्या महान याजकाच्या बलिदानाची आठवण करून देणारं होतं. आणि काय बरं, त्या अर्पणाद्वारे देवबाप त्या इस्रायल लोकांना पापांची क्षमा करत होता का? त्या बकरे, कोंबडी किंवा जे काय आहे त्याच्या अर्पणाद्वारे देवबाप त्या इस्रायल लोकांच्या पापांची क्षमा करत होता का? तर नाही. इब्री लोकास पत्र फार स्पष्ट रीतीने सांगतं. कारण इब्री लोकास पत्रामध्ये आपण पाहतो की त्या ठिकाणची लोक असे होते की जे काय करायला लागले होते की त्यांचं लक्ष पूर्ण अर्पणाकडे आणि जुन्या करारातील त्या सर्व गोष्टींकडे लागलेलं होतं. आणि म्हणून इब्री लोकास पत्र करतात त्यांना हे दाखवत आहे की आता ती सावली जी होती ती गेलेली आहे आणि आता जे स्पष्ट आहे, जे प्रगट आहे, ते अगदी प्रकट झालेलं आहे, ते ख्रिस्त आहे. ख्रिस्ताकडे तुम्ही आपलं लक्ष द्या. ख्रिस्तच पुरेसा आहे, तो सर्वश्रेष्ठ आहे, त्याबद्दल तो सांगतो. आणि त्यासोबतच तो म्हणतो की कधीच जुन्या करारामध्ये त्या बोकड्या किंवा बकऱ्याच्या रक्ताने पापांची क्षमा होणं अशक्य होतं, कधीच झाली नसती, कारण ते त्यासाठी बिलकुल समर्थ नाही. परंतु मग ते अर्पण काय दाखवत होतं, त्या भविष्यामध्ये येणाऱ्या महान अर्पणाची आठवण करून देणार होतं. आणि देवपिता त्या भविष्याकडे पाहायचा आणि त्या अर्पणांकडे पाहून तो म्हणायचा की हा भविष्यामध्ये यांच्याकरिता माझा प्रिय पुत्र वधस्तंभावर बलिदान होणार आहे आणि त्याचं अनमोल रक्त अशाच प्रकारे सांडलं जाणार आहे. आणि अशा प्रकारे यांचं प्रायश्चित्त स्वतः तो ख्रिस्त जो प्रभू आहे तो करणार आहे. म्हणून तो त्यांच्या पापांची तिथं क्षमा द्यायचा, त्याचं ते वर्णन करणार होतं. आणि मग ज्यावेळेस आपण महायाजकाबद्दल विचार करतो, तर तो महायाजक जो होता तो काय करायचा, तो त्या लोकांसाठी प्रार्थना करायचा, त्या लोकांसाठी मध्यस्थी करायचा, त्या लोकांना काय करायचं, तो आशीर्वाद द्यायचा.
आणि नित्य त्याचं जीवन जे होतं ते काय होतं, त्या लोकांकरिता पूर्ण वाहलेलं होतं. परंतु जुन्या करारातील जे याजकत्व किंवा याजकपण आहे ते पूर्ण अपूर्णता दाखवणारे आहे. परंतु ज्यावेळेस आपण नवीन करारामध्ये ख्रिस्ताकडे पाहतो तर हा असा याजक आहे जो परिपूर्ण आहे, जो सर्वश्रेष्ठ आहे, जो गौरवी आहे, जो महान आहे आणि जो सर्व सामर्थ्य आणि पुरेसा आहे. त्याचं कार्य अद्भुत आहे आणि त्याबद्दलच आपण आता या प्रार्थनेमधून शिकणार आहोत. तर आजच्या या विषयाला सुरुवात करत असताना पहिला भाग जो आहे त्यामध्ये आपण ख्रिस्ताच्या महायाजकीय प्रार्थनेचे गौरव जे आहे त्याबद्दल विचार करत असताना वचन 1 ते 5 वाचूया. योहान कृष्णवर्तमान याचा 17वा अध्याय वचन 1 ते 5. ह्या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे माझ्या पित्या, वेळ आली आहे, पुत्राने तुझा गौरव करावा म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर. आता वचन 1 काय सांगत आहे नेमकं? वचन 1 आपल्याला पुष्कळ गोष्टी स्पष्ट करत आहे. त्याच्या महायाजकीय प्रार्थनेचं गौरव अगदी फार स्पष्ट रीतीने इथं पाहायला भेटत आहे. त्यामध्ये आपल्याला वचन 1 ची सुरुवात अशा प्रकारे होत आहे, ह्या गोष्टी बोलल्यावर. आता ह्या गोष्टी बोलल्यानंतर कोणत्या गोष्टी आहेत? त्याचं उपदेश, त्याचं प्रवचन, त्याचं जे सांत्वनाचे शब्द आहे, त्याचा सल्ला, मार्गदर्शन आणि सूचना ज्या त्याने मागील 3 अध्यायामध्ये दिलेल्या आहेत. त्या अप्पर रूममध्ये, त्या वरील खोलीमध्ये असताना, त्यांच्या त्या शेवटच्या भोजनाच्या वेळेस तो त्या शिष्यांशी बोलत आहे. त्या सर्व घटनेचा गोषवारा आपल्याला ह्या गोष्टी बोलल्यावर या शब्दामध्ये होतो. आपल्याला त्या 3ही अध्यायाचं वर्णन हे शब्द करतात ह्या गोष्टी बोलल्यावर. आणि हे सर्व काही बोलल्यानंतर आता काहीच वेळ राहिलेला होता. काही तास राहिलेले होते. आता त्याला वधस्तंभाकरिता धरून देण्याकरिता त्याची चौकशी होणं आणि त्याला वधस्तंभावर खिळणं. आता अगदी जणू काय वधस्तंभ त्याच्या अगदी निकट होता आणि त्याच वेळेस तो आता पित्याकडे ही प्रार्थना करत आहे आणि जणू काय तो वधस्तंभावर जणू काय तो गेला आहे आणि त्याचं ते अर्पण झालेलं आहे आणि तो विजयाने उठलेला आहे. त्या आत्मविश्वासाने तो ही प्रार्थना सादर करत आहे. आणि ते सांगितलं की पहा, ह्या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला. वर आकाशाकडे दृष्टी लावणं काय होतं? वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, नेमकं याचा अर्थ काय आहे? एक कृती होती त्यावेळेसची लोक जे होते, ज्यावेळेस ते प्रार्थना करायचे, ज्यावेळेस आपण इतिहास पाहतो त्यानुसार आपल्याला पाहायला भेटतं की ते वरती आपलं मुख करायचे आणि वरती हात करून ते प्रार्थना करायचे. ज्याच्याबद्दल आपण पाहतो की ते एक जणू काही यहुद्यांची ती पद्धत होती. त्याच्याबद्दल शिकण्याकरिता आपल्याला मला असं वाटतं मत्ते आणि लूकमध्ये पाहायला भेटतं, ज्या ठिकाणी तो जो शास्त्री आहे आणि तो जकातदार आहे, त्यांची जी प्रार्थना आहे त्या मंदिरामधील, त्या ठिकाणी तो जो शास्त्री आहे तो आपलं मुख वरती करून प्रार्थना करत आहे देवाकडे, है ना. तर तिथून आपल्याला पाहायला भेटतं की एक प्रथा होती की आपलं मुख वरती करणं आणि हात वरती करून प्रार्थना करणं. आणि त्या प्रकारे या मागचा उद्देश काय होता? या मागचा उद्देश, त्या ठिकाणी तो शास्त्री ज्या प्रकारे प्रार्थना करत होता किंवा तो परुषी ज्या प्रकारे प्रार्थना करत होता त्या प्रकारची ही प्रार्थना नाहीये. ख्रिस्त ज्यावेळेस आकाशाकडे आपलं मुख करत आहे किंवा आकाशाकडे आपली दृष्टी लावत आहे, हे त्याचं कृती जी आहे, ही त्याची कृती त्या पित्याचं वैभवी दैवी जे सिंहासन आहे, जणू काय त्याकडे ख्रिस्त जो आहे तो आपलं पूर्ण लक्ष, चित्त लावत आहे. त्याबद्दलचं भावना व्यक्त करणारी ही कृती आहे. आणि ज्यावेळेस आपण दुसरे भाषांतर पाहत आहोत, या भाषांतरामध्ये अशा प्रकारे आहे की ख्रिस्ताने वर आकाशाकडे काय केलंय? दृष्टी लावली. तर मग याबद्दल आपण विचार करत असताना दुसरं जे भाषांतर आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे शब्द वापरला की ख्रिस्ताने आपले मुख आकाशाकडे लावलेले आहेत. मग ही जी कृती आहे ते आपल्याला काय दाखवत आहे? ख्रिस्ताचं मन आणि त्याचा जो आत्मविश्वास दाखवणारं हे चित्रण आहे. आणि ते प्रदर्शित करतं की ख्रिस्ताचं मन हे पूर्णपणे त्या भक्तीने आणि विश्वासाने भरलेलं होतं. आणि ते आपण वारंवार पाहतो की तो वारंवार एकांतामध्ये प्रार्थनेकरिता जात आहे, तो वारंवार प्रार्थना करत आहे. याचा अर्थ काय आहे? पुष्कळ लोक म्हणेल की अरे ख्रिस्ताला पण प्रार्थनेची गरज होती.
का बरं? कारण ख्रिस्त पण मग याचा अर्थ ख्रिस्त एक खालच्या दर्जाचा झाला आणि पिता अगदी मोठा आहे? नाही. ख्रिस्ताने का प्रार्थना केली? लक्षात घ्या, ख्रिस्ताने जे जीवन तो या भूतलावर जगलेला आहे, तो आपला प्रतिनिधी म्हणून जगलेला आहे. ख्रिस्ताचं प्रार्थना करणं ही आपला प्रतिनिधी म्हणून आपल्यासाठी कित्ता आहे की आपण सुद्धा देवावर अवलंबून राहायला पाहिजे सर्व स्थितीमध्ये. ख्रिस्ताने सर्व गोष्टींद्वारे आपल्या जीवनासाठी तो कित्ता लावून दिलेला आहे. लक्षात घ्या, त्रैकत्व ज्यावेळेस आपण त्याचा विचार करतो, देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, हे त्रैकत्व जे आहे, एक देवपणामध्ये सामावलेले 3 व्यक्तिमत्व, हे त्रैकत्व देवपणामध्ये कशा आहेत? समान आहेत. ज्या प्रकारे देव पिता सर्वश्रेष्ठ, सर्व ज्ञानी, सर्वव्यापी, अति उच्च आहे, त्याचप्रमाणे देव जो पुत्र तो सर्वव्यापी, सर्वज्ञानी, सर्वश्रेष्ठ आहे. त्याचप्रकारे देव जो पवित्र आत्मा सर्वव्यापी, सर्वज्ञानी आणि सर्वश्रेष्ठ आहे. परंतु काय होतंय की तारणाच्या कार्यामध्ये हे जे त्रैकत्व आहे ते एकमेकांच्या अधीन होत आहे. पिता जो आहे त्या पित्याच्या अधीन पुत्र होत आहे, पुत्राच्या अधीन पवित्र आत्मा होत आहे. आणि त्रैकत्व तारणाच्या कार्यामध्ये जरी एकमेकांच्या अधीन होत असलं तरी लक्षात घ्या, हे जणू काय एका परिपूर्ण कुटुंबाचं वर्णन करणार आहे. त्रैकत्व परिपूर्ण कुटुंबाचं वर्णन करणारं चित्रण आहे. एकाच देवपणामध्ये सामावलेले 3 व्यक्ती आहेत. आणि मग ज्यावेळेस आपण देवाबद्दल, देवपित्याबद्दल, देवपुत्राबद्दल, देव पवित्र आत्म्याबद्दल विचार करतो तर मग समान पातळीवर ते आहेत त्यांच्या दैवीपणामध्ये. परंतु इथं आपण विचार करत असताना ख्रिस्त का बरं प्रार्थना करत आहे? ख्रिस्ताला प्रार्थना करण्याची गरज का होती? जर तो देव आहे तर त्याने का प्रार्थना केली वारंवार? पहिली गोष्ट, तो आता मानव म्हणून, आपला प्रतिनिधी म्हणून या भूतलावर होता. पहिली सगळ्यात गोष्ट ही होती की तारणाच्या कार्यामध्ये त्याने स्वतःला पित्याच्या अधीन केलेला आहे. ती एक बाब होती. दुसरी एक बाब म्हणजे तो आपला प्रतिनिधी म्हणून आपल्या जीवनासाठी कित्ता द्यावा म्हणून त्याने प्रार्थना केलेल्या आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे तो कशा प्रकारे पित्यावर अवलंबून आहे, त्याच प्रकारे आपण सुद्धा स्वर्गीय पित्यावर, त्या देवावर अवलंबून राहावं आपल्या सर्व जीवनामध्ये. त्यासाठी त्याने ते उदाहरण लावून दिलेलं आहे. आणि आपण आणखी पाहतो की मग त्याच्या ह्या सर्व कृत्यांच्या मागचा उद्देश काय होता? तो हाच होता की आपण आपला तो परिपूर्ण मध्यस्थ आहे हे त्यातून दिसतं. आणि मग याबद्दल विचार करत असताना आता पुढे आपण येतो वचन 1 मध्ये की त्याने वर आकाशाकडे दृष्टी लावून तो म्हणाला, काय म्हणाला तो? वचन 1 पहा, हे माझ्या पित्या. आता हे माझ्या पित्या त्याबद्दल विचार करत असताना मत्तई 6 मध्ये सुद्धा प्रार्थनेची सुरुवात अशाच प्रकारे आहे, हे आमच्या स्वर्गीय पित्या. आणि यातून आपल्याला हे समजणं गरजेचं आहे, आज पुष्कळ असे सेवक वर्ग आणि असे सर्व विश्वासणारे लोक जवळजवळ मी असे पाहिलेले आहेत ज्यांना अजूनपर्यंत प्रार्थना कोणाकडे करायची आणि ती कशी करायची ती माहीत नाही. प्रार्थना कशी मांडावी ती माहिती नाही. का बरं? कारण त्यांना योग्य रीतीने ते समजलेलं नाही. ख्रिस्ताने स्वतः ते सांगितलेलं आहे की प्रार्थना नेहमी पित्याकडे केली जाते. तुमचं प्रार्थनेचं ध्येय नेहमी पित्याकडे आहे. आणि ती प्रार्थना आपण एक मानव या नात्याने ती प्रार्थना कशा प्रकारे सादर करावी ती माझ्या स्वबळाने नाही तर ख्रिस्ताच्या द्वारे. म्हणूनच आपण शेवटी म्हणतो प्रार्थनेच्या, प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही मागतो म्हणून तो ऐक. म्हणजे आपण हे सांगत आहोत की आम्ही ह्या सर्व विनंत्या ज्या तुला सांगितलेल्या आहेत त्या सर्व आम्ही ख्रिस्ताद्वारे तुझ्यासमोर ठेवत आहोत देवपित्या. कारण आम्ही स्वतःहून तुझ्यासमोर उभं राहण्यास लायकीचे नाही ख्रिस्ताच्या नावामध्ये, कारण ख्रिस्त मध्यस्थ आहे. आणि मग आपण ज्यावेळेस प्रार्थना करतो तर ती प्रार्थना पित्याकडे केली जावी. दुसरी गोष्ट, ती प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये केली जायला पाहिजे. त्या प्रार्थनेचं ध्येय काय असायला पाहिजे? देवाचं गौरव. प्रार्थना करणं म्हणजे लक्षात घ्या, मी देवावर बळजबरी करतो असं नाही. देवाचे प्रिय लेकरांनो, प्रार्थना ऐकणं ना ऐकणं हे देवाच्या हातामध्ये आहे.
पुष्कळ वेळेस आपल्याला असं वाटतं की अरे मी प्रार्थना केली म्हणजे देवाने ती प्रार्थना ऐकायलाच पाहिजे, देवाने ते मान्यच केलं पाहिजे, देवाने ते शब्द ऐकायलाच पाहिजे. का ऐकेल तो? तो देव आहे, तुम्ही मानव आहात, हे कधीच विसरू नका. दुसरी गोष्ट, तुम्ही प्रार्थना करत आहात म्हणजे तुम्ही देवाला काहीतरी सांगत आहात किंवा देवावर तुम्ही काय करतात, दबाव आणतात म्हणून नाही. कारण प्रार्थनेचा मूळ उद्देश काय आहे हो? प्रार्थनेचा मूळ उद्देश हाच आहे, ख्रिस्ताने प्रार्थना केली त्याचा मूळ उद्देश हा होता की तो पित्यावर अवलंबून होता, हे त्याने वारंवार दाखवलं. का बरं? कारण त्याने त्याद्वारे पित्यालाच प्रगट केलं, त्याच्या वागण्याद्वारे, त्याच्या बोलण्याद्वारे, त्याच्या कृतीद्वारे, त्याच्या वधस्तंभावरील कार्याद्वारे त्याने त्या स्वर्गीय पित्याला गौरव त्याला प्रगट केलेला आहे. आणि त्याच प्रकारे ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो तर मग ती प्रार्थना का करावी हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. की प्रार्थना करणं म्हणजे मी देवावर दबाव टाकणं नाही, तर मी देवाच्या अधीन होत आहे. ज्या प्रकारे ख्रिस्त म्हणतो, का बरं ख्रिस्त असं म्हटला की माझी इच्छा नको तर तुझी इच्छा पूर्ण हो, हे काय म्हणत आहे ख्रिस्त? कारण ते आपल्याला सुद्धा सांगत आहे की तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना करता त्यावेळेस हे डोक्यात आणू नका की मला जे पाहिजे तेच मिळालंच पाहिजे. नाही, नित्य तुमच्या प्रार्थनेत असू द्या, प्रभू आमची इच्छा नको तर तुझी इच्छा पूर्ण हो. कारण सर्व गोष्टीमध्ये त्याचीच इच्छा पूर्ण होणार. देवाचे प्रिय लेकर होऊन गेले, त्यांनी पुष्कळ प्रार्थना केल्या, त्यांच्या प्रत्येकच प्रार्थना देवाने ऐकल्या असं नाही. त्यामध्ये पौल त्याचं उदाहरण आहे. त्याच्या जीवनामध्ये भयंकर यातना, त्रास होता. त्याने 3दा प्रार्थना केली. देवा म्हटला नाही, माझी कृपा तुला पुरेशी आहे, तुला याच्यातच जगायचंय आणि याच्यातच तुला मरावं लागेल. पौल असं म्हटलं नाही, अरे देवा मी इतकी सेवा तुला करतो, तुझी करतो आणि मी इतकं कार्य करतो, तू का ऐकत नाही माझी प्रार्थना, मला आरोग्य तर द्यायला पाहिजे. नाही, पौल म्हणतो की उलट मला आनंद वाटतो, मी माझ्या अशक्तपणाची प्रौढी मिळवतो म्हणे. कारण मी जेव्हा अशक्त आहे तेव्हा मी ख्रिस्ताची जी सशक्तता, ख्रिस्ताचं सामर्थ्य मी अनुभवतो. तर म्हणून देवाचे प्रिय लेकरांनो, प्रार्थनेबद्दल विचार करत असताना प्रार्थना पित्याकडे करावी. आणि त्याचं उदाहरण ख्रिस्त इथं फार सुंदर रीतीने देत आहे. आणि तो म्हणत आहे, हे माझ्या पित्या, त्याच्या प्रार्थनेची तो सुरुवात करत आहे. यातून आपल्याला काय पाहायला भेटत आहे? दुसरं जे वर्जन आहे, सिरियाक आणि अरेबिक जे भाषांतर आहे, त्याच्यामध्ये इथं अब्बा हा नाव आहे, अब्बा. आणि अब्बा हा जो शब्द आहे तो जणू काय जसं एक मुलगा जो आहे तो आपल्या बापाला मागत आहे, त्या बापावर विसंबून आहे आणि त्याच्यासमोर तो अगदी आपल्या मागण्या सादर करत आहे, अशा प्रकारचा तो शब्द आहे. आणि इथं विशेष करून ज्यावेळेस इथं हे माझ्या पित्या या शब्दाबद्दल आपण विचार करतो तर मग इथं आपल्याला फारच सुंदर रीतीने पाहायला भेटत आहे की या ठिकाणी ख्रिस्ताची पित्यासोबतची जी आपुलकी आहे आणि त्याचं जे नातेसंबंध आहे, जवळीकता आहे, त्याबद्दल आपण इथं शिकतो की देव पिता आणि देव पुत्र त्यामधील नातेसंबंध, त्यातील घनिष्ठता आपण या ठिकाणी पाहतो. आता वचन 1ची सुरुवात आणखी पुढे आपण जात असताना पुढं पहा, हे माझ्या पित्या वेळ आली आहे. कशाची वेळ आली आहे? कोणती वेळ आलेली आहे? कोणत्या वेळेबद्दल ख्रिस्त बोलत आहे? सगळ्यात अगोदर आपल्याला त्या ठिकाणचं बॅकग्राऊंड तुम्हाला अगोदरच मी सांगितलं की ख्रिस्त त्या शेवटचं भोजन घेत आहे. ते भोजन झाल्यानंतर तो हे बोलत आहे आणि नक्की जात आहे. बोलल्यानंतरच तो पुढे जात आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला वचन 18 सांगतंय. बघा वचन 18 वचन 1 काय सांगतंय? अध्याय 18 वचन 1, योहान अध्याय 18 वचन 1. हे बोलल्यानंतर येशू आपल्या शिष्यांसह किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला. तेथे बाग होती, तेथे तो व त्याचे शिष्य गेले. कोणती बाग? गेतशेमाने बाग, जिथून ख्रिस्ताला अटक करण्यात आलं. म्हणजे तो नक्कीच या ठिकाणी कुठं होता? तो त्या रूममध्ये तो होता, त्या खोलीमध्ये तो होता, त्या ठिकाणी तो बोलत आहे. आणि कोणती वेळ आलेली आहे? त्याच्या वधस्तंभावर जाण्याची, त्याबद्दल इथं बोललं जात आहे. वेळ आली आहे. काय आहे ती वेळ? कोणती आहे? आता त्याच्या लोकांना
त्यांच्या प्रजेला त्यांच्या पापापासून सोडवण्याकरिता परिपूर्ण अर्पण म्हणून त्या वधस्तंभावर बलिदान होण्याची वेळ आलेली आहे. ज्या कार्याकरिता, ज्या कार्याविषयी देवदूतांनी त्याच्या जन्माच्या वेळेस ती साक्ष दिली होती की तो तारणारा आहे, तो हाच तारणारा तो जन्मलेला आहे दाविदाच्या नगरामध्ये, जो तुम्हाला त्याच्या प्रजेला त्यांच्या पापांपासून सोडविल. आता त्यांच्या पापांबद्दल परिपूर्ण अर्पण म्हणून त्या वधस्तंभावर जाण्याची ती वेळ आलेली आहे. आता त्या स्वर्गीय पित्याचा जो क्रोध सर्व मानव जातीवर होता आणि सर्व मानवजात जी नाशास पात्र होती, त्या सर्व मानवजातीला त्या पापापासून, त्या भयंकर देवाच्या क्रोधापासून सोडवण्याची ती वेळ आता आलेली आहे. आणि आता जणू काय तो वधस्तंभाकडे पाहत असताना या गोष्टी तो बोलत आहे आणि या गोष्टीबद्दल तो वर्णन करत आहे. किती वेळ आली आहे, कोणती वेळ आलेली आहे. पुत्राने तुझं गौरव करावा. काय आहे, पुत्राने कशा प्रकारे पित्याचं गौरव केलं. सगळ्यात अगोदर ही लाईन देवाने स्थापित केलेली आहे. तारणाचं कार्य देवाने स्थापिलेलं आहे. तारणाची योजना देव पित्याने केलेली आहे. ती एक जणू काय जशी एक ओळ लावून दिलेली आहे. त्याचे संपूर्ण उद्देश त्याने सिद्ध केलेला आहे. ईश्वरीय नियोजनाचा तो भाग आहे. जगाच्या स्थापनेपूर्वीच त्याने ती तारणाची योजना सिद्ध केलेली आहे. आणि ती योजना जी आहे ती ज्या ज्या वेळेमध्ये जे काही घडायचं ते घडत आहे. आणि आता पहा, गलती 4:4 मध्ये येत असताना काळाची पूर्णता झाली. तेव्हा काय केलं, पित्याने पुत्राला कुमारिकेच्या द्वारे पाठविलं. तर तो काळ आता, ती वेळ आता आलेली आहे, जी वेळ त्याच्या प्रजेकरिता प्रायश्चित्त बलिदान म्हणून अर्पिण्यात येणार होती. ती वेळ आता आलेली आहे आणि त्याचं वधस्तंभावरील कार्य त्या पित्याचं गौरव करणारं आहे, त्याचं गौरव प्रगट करणारं होतं. आणि पहा, ते गौरव जे आहे त्याच्याबद्दल आपण विचार करतो की पुत्राने तुझं गौरव करावं. कशा प्रकारे पुत्राने पित्याचं गौरव केलं, हे ख्रिस्ताच्या पूर्ण जीवनाद्वारे झालं. त्याचं संभाषण, त्याचं सेवा कार्याद्वारे, त्याच्या चमत्काराद्वारे आणि आता त्याचे दुःख सहनाद्वारे आणि वधस्तंभावरील प्रायश्चित्तात्मक बलिदानाद्वारे, जेणेकरून त्याचे जे निवडलेले जे लोक आहे त्या निवडलेल्यांचं काय व्हावं, त्याने गौरव व्हावं. जे देवाचं ज्ञान, कृपा, न्याय, पावित्र्याने, सामर्थ्याने आणि देवाच्या विश्वासयोग्यतेने त्या निवडलेल्या लोकांना तारण मिळावं, त्याकरिता ख्रिस्त महान मध्यस्थीचे कार्य करत आहे. आणि पुत्राने तुझा गौरव केलेला आहे, तर नक्कीच त्याच्या जीवनाद्वारे ते कार्य पूर्ण झालेलं आहे. त्यासोबतच आता वधस्तंभ त्या पित्याचं गौरव प्रगट करणारा आहे. कारण त्या ठिकाणी वधस्तंभावर आपल्याला पाहायला भेटतं की पित्याचं प्रेम, पित्याचं न्यायीपण, पित्याची पावित्रता, पित्याचं अतिउच्चपण, पित्याचं उदारपण प्रगट झालेलं आहे. कारण आपण जे नाशास पात्र होतो ते आपल्याला त्या वधस्तंभाद्वारेच पित्याची लेकरं होण्याची संधी दिलेली आहे. त्याचं महान मध्यस्थ ख्रिस्त आहे. तर मग अशा प्रकारे ख्रिस्ताने पित्याचं गौरव केलेलं आहे आणि ते गौरव तो आता करणार होता काही तासामध्ये. त्याबद्दल ख्रिस्ती इथं बोलत आहे. आणि पुढं काय सांगितलंय, पुत्राने तुझा गौरव करावा म्हणून तो आपल्या पुत्राचं गौरव कर. आता म्हणून तो आपल्या पुत्राचं गौरव कर. आता पुत्राने गौरव करावा आणि तू आपल्या पुत्राचं गौरव कर. हे कशाबद्दल बोललं जात आहे, तर हे वचन आपल्याला स्पष्ट रीतीने पाहायला भेटत आहे की ख्रिस्त आता त्या दुःख सहनाकरिता पुढे जात आहे. तो आता गेतशेमाने बागेमध्ये जाणार आहे आणि त्या ठिकाणून त्याला अटक करण्यात येणार आहे. त्याची भयंकर चौकशी करण्यात येणार आहे. एक अपराधी म्हणून त्या निर्दोष निष्कलंक अशा देवाच्या कोकऱ्याला त्या वधस्तंभावर खेळण्यात येणार आहे. त्याची थट्टा उडवण्यात येणार आहे आणि तो वधला जाणार आहे. याबद्दल विचार करत असताना जणू काही या सर्व स्थितीमध्ये ख्रिस्त जो आहे तो पित्यावर अवलंबून आहे आणि जणू काही या सर्व गोष्टीमध्ये ख्रिस्त म्हणत आहे की तू सहाय्य कर. याचा अर्थ असा नाही की ख्रिस्त त्यासाठी समर्थ नव्हता का, नक्कीच तो समर्थ आहे. परंतु लक्षात घ्या, तारणाच्या पूर्ण कार्यामध्ये त्रैकत्व कार्यरत आहे. ख्रिस्ताच्या जन्मामध्ये तुम्हाला पवित्र आत्मा, देवचा पिता
आणि पुत्राचं कार्य पाहायला भेटेल. ख्रिस्ताच्या सेवा कार्यामध्ये त्रैकत्वाचं कार्य पाहायला भेटेल. त्याची सुरुवातच आपल्याला पाहायला भेटते की ज्यावेळेस ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला, सेवेची सुरुवात होती, त्याच्या अगोदर पित्याने आकाशातून त्याची वाणी झाली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याशी मी संतुष्ट आहे. त्यानंतर पवित्र आत्मा त्याच्यावर उतरताना दिसलेला आहे. त्याच्या सेवा कार्यामध्ये त्रैकत्वाचं कार्य आपण पाहत आहोत. त्याच्या वधस्तंभावरील कार्यामध्ये सुद्धा त्रैकत्वाचं कार्य आपण अनुभवत आहोत. आणि आता त्याचा मृत्यू आणि त्याच्या पुनरुत्थानामध्ये सुद्धा त्रैकत्वाचं कार्य आपण अनुभवत आहोत. आणि त्याबद्दलच इथं मग तो बोलत आहे की तू माझं गौरव कर. तर नक्कीच त्याचं वधस्तंभावरील कार्यामध्ये त्रैकत्व जे आहे ते कार्यरत आहे. आणि त्याबद्दल आपण इथं विचार करतो. वचन 2 कडे येत असताना, कारण जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू मनुष्य मात्रावर त्याला अधिकार दिला आहेस. बरं, का बरं गौरव कर म्हणत आहे? का बरं? कोणती वेळ आलेली आहे? त्याचं वधस्तंभावरील जाणं अगदी निकट आहे. का बरं? कारण जे तू त्याला दिले आहे. कुणी? पित्याने. कोण? जे. हे जे कोण आहेत? निवडलेल्या लोकांबद्दल बोललं जात आहे. जे पित्याने जगाच्या स्थापनेपूर्वीच निवडलेले आहेत. इफिसकरास पत्र 1 अध्याय आणि वचन 4 शिकवतं. त्यासोबतच योहान, मला असं वाटतं 6 अध्याय वचन 46, मला असं वाटतं ते पण सांगतं की त्याने आकर्षिलेले हे लोक आहेत, निवडलेली ती लोक आहेत, जे त्याने कुणाला दिलेले आहेत? पुत्राला दिलेले आहेत. ज्याला मंडळी म्हटलेलं आहे, ज्याला पुत्रासाठी वधू म्हटलेलं आहे, जे लोक त्या पुत्राला दिलेले आहे, जणू काय ते लोकसुद्धा त्या पुत्राचं गौरव प्रगट करणारे आहेत. आणि पुढं काय सांगितलं की जे तू त्याला दिले आहे त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे. कशा प्रकारे? त्या गौरवाद्वारे. कोणतं गौरव? त्याचं वधस्तंभावरील कार्य, त्याचं बलिदान आणि त्याचं मृत्यू, तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित होणं. यामध्ये आपल्या पापांचं पूर्ण प्रायश्चित्त झालेलं आहे. आपल्या सर्व पापांची क्षमा ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभावरील कार्याद्वारे आपल्याला मिळालेली आहे. आणि ख्रिस्तामध्ये आपल्याला ते सार्वकालिक जीवन हे मिळालेलं आहे. त्याबद्दल आपण पाहतो. आणि त्यासाठी मनुष्य मात्रावर त्याला अधिकार दिला आहे. कोणता अधिकार? तोच एकमेव मध्यस्थ आहे. तो तारणारा आहे. तो सर्व सामर्थ्य तारणारा आहे. आणि तो तारणाकरिता आपल्याला पाहायला भेटतं. आणि देवासोबत समेट घडवून आणण्याकरिता तो सामर्थ्य तारणारा आहे. त्याने त्याच्या रक्ताने ते सार्वकालिक करार तो स्थापलेला आहे. तो नवीन करार आहे. त्या सार्वकालिक कराराच्या अंतर्गत आपण पाहतो की सर्व त्याची निवडलेली प्रजा जी आहे तिला सार्वकालिक जीवन हा आशीर्वाद मिळालेला आहे. आणि सर्वावर आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्ताला ते सामर्थ्य दिलेलं आहे. आणि मग आता सार्वकालिक जीवनाबद्दल बोलत असताना आता आणखी स्पष्ट रीतीने सार्वकालिक जीवन हे काय आहे, ते कसं प्राप्त होतं, त्याबद्दल वचन 3 मध्ये ख्रिस्त अधिक स्पष्ट रीतीने मार्गदर्शन करत आहे. बघा वचन 3, सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. सार्वकालिक जीवन म्हणजे असं काहीतरी नाही बरं का, की जसं एखादा काहीतरी जादू किंवा काहीतरी असं अकस्मात घडतं अशा प्रकारे ते नाही आहे. सार्वकालिक जीवन म्हणजे असं काहीतरी दुसरं काहीतरी नाही आहे. तर सार्वकालिक जीवन मुळात त्या ख्रिस्तामध्येच आहे, कारण तोच स्वतः सार्वकालिक जीवन आहे. त्याबद्दल आपण 11व्या अध्यायामध्ये पाहतो. वचन 25 मध्ये पुनरुत्थान आणि जीवन तो आहे. आणि त्यासोबतच इथं पाहायला भेटतं की सार्वकालिक जीवन हेच आहे. काय आहे? तू जो एकच खरा देव त्या तुला जिवंत, खरा आणि सत्य देव असं का म्हटलेलं आहे? जणू काय तो त्या लोकांना काय करत आहे? वितंडवाद किंवा आपण म्हणतो की तो जणू काय याद्वारे फरक स्पष्ट करत आहे की एकच जिवंत देव आहे, त्याला सोडून दुसरा देवच नाही. त्याबद्दल तो इथं बोलत आहे. तो देव स्वर्गात सर्वश्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये विराजमान आहे. त्या जिवंत एकच खरा देव जो आहे त्याला आणि ज्याला तू पाठवलंस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावं. सार्वकालिक जीवन काय आहे? त्याचा मार्ग, त्याचा अर्थ काय आहे? तू जो एकच खरा देव त्या तुला आणि त्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्याने ओळखावं. हे निर्मितीद्वारे नाही किंवा स्वाभाविक वृत्तीने देखील नाही,
मनुष्य स्वबळाने कधीच ख्रिस्तावर आणि ते जिवंत देवाला ओळखू शकत नाही. कारण आपल्याला माहित आहे की मनुष्याची स्थिती कशी आहे, तो भ्रष्ट आहे, तो पापी आहे, तो जिवंत देवापासून दुरावलेली अशी त्याची स्थिती आहे. परंतु नक्कीच त्यासाठी ख्रिस्ताची सुवार्ता, देवचं पवित्र आत्म्याचं कार्य, त्याच्याद्वारे खऱ्या अर्थाने एक पापी जो आहे त्याला जिवंत देवाची ओळख होऊ शकते. त्या सुवार्तेच्याद्वारे त्या महान तारणाऱ्याची ओळख होऊ शकते. आणि केवळ देवाच्या कृपेने, सुवार्तेच्या पाचारणाने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने केवळ निवडलेले जे आहे ते त्या जिवंत खऱ्या देवाला ओळखतील, त्या पुत्राला ओळखतील. आणि इथं समोर वचन 3 त्याची शेवट जे सांगितलेलं आहे की ओळखावं सार्वकालिक जीवन, म्हणजे स्वतः त्या पिता आणि पुत्राची ओळखणं याच्यासाठी ग्रीक जो शब्द आहे तो आहे गिनॉस्को, म्हणजेच समजणं, ज्ञान होणं. आणि हे केवळ स्वर्गीय पित्यापासून, देवापासूनच आहे. त्याबद्दल आपण हे पाहतो तर सार्वकालिक जीवन म्हणजे स्वतः तो देव, त्याची ओळख आहे. आणि त्याची सुरुवात कधी आहे? आपल्या तारणाच्या त्या क्षणापासूनच आपल्याला ती सुरुवात पाहायला भेटते. आणखी पुढे आपण जात असताना बघा वचन 4 मध्ये, जे काम तू मला करायला दिलेस ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझा गौरव केला आहे. आता वचन 1 आणि वचन 4 एकमेकांशी कनेक्ट आहे. वचन 1 मध्ये सांगितलं की पुत्राने तुझा गौरव करावा. पुत्राने कशा प्रकारे त्याचा गौरव केला ते वचन 4 स्पष्ट करत आहे. जे काम तू मला करायला दिलेस, ख्रिस्ताचा जन्म, ख्रिस्ताचं जगणं, ख्रिस्ताचा सेवा कार्य, ख्रिस्ताचं वधस्तंभावरील मरण, ख्रिस्ताचं पुनरुत्थान आणि स्वर्गारोहण, हे सर्व पित्याचं गौरव प्रगट करणारा आहे, वचन 4 स्पष्ट करतं. आणि वचन 5 कडे येत असताना वचन 5 बघा, तर आता हे माझ्या पित्या, जग होण्यापूर्वी जो माझा गौरव तुझ्याजवळ होता, आता इथं मात्र ख्रिस्ताचं वैभव, ख्रिस्ताचं गौरव, ख्रिस्ताचं दैवत्व प्रकट करत आहे. ख्रिस्ताची सुरुवात त्या मरेच्या उदरापासून नाही, नक्कीच त्याच्या मनुष्यत्वाची सुरुवात आपल्याला पाहायला भेटते त्या मरियेच्या उदरापासून आहे. परंतु देव म्हणून तो सदा सर्व काळ त्या सार्वकालिक स्थितीमध्ये पित्यासोबत होता, तो आहे आणि राहणार आहे. देव म्हणून तो सार्वकालिक आहे. परंतु आपल्याला पाहायला भेटतं ज्या प्रकारे स्तोत्रकर्ता म्हणतो की तू त्याला किंचित काल असं देवदूतांपेक्षा कमी केलं. म्हणजे काय? ख्रिस्ताचं देहधारणाबद्दल सांगितलेलं आहे. ख्रिस्ताची देहधारणा जणू काय त्या देवदूतांपेक्षा किंचित काल कमी केल्यासारखं आहे. तर त्याच्या देहधारणेबद्दल आपण तिथं विचार करू शकतो. आणि विशेष करून वचन 5 आपल्याला काय शिकवत आहे? योहान 17 आणि वचन 5 की माझ्या पित्या, जग होण्यापूर्वी जो माझा गौरव तुझ्याजवळ होता, जग होण्यापूर्वी माझा गौरव तुझ्याजवळ होता. कोणतं गौरव? त्यांची एकमेकांसोबतची असणारी घनिष्ठता, त्यांचं जे ऐक्यत्व, जे जगाच्या स्थापनेपूर्वीपासून सोबत होतं. लक्षात घ्या, हे जग आणि जगाचं सर्व काही जरी निर्माण केलं नसतं तरी ते गौरवी आणि वैभवी असते. कारण त्रैकत्व एकमेकांमध्ये इतकं परिपूर्ण आणि इतकं गौरवी आणि इतकं महान वैभवाने युक्त आहे की त्यांना त्यांचं गौरव प्रगट करण्यासाठी कोणत्या निर्मितीची कोणाचीच गरज नाही, कारण ते गौरवी आणि वैभवी आहेत. आणि हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्यासोबत जर आपल्याला हे समजलं तर आपण नक्कीच आपली लायकी सुद्धा जाणून घेऊ. नाहीतर आपल्याला असं वाटेल की मी गौरव केलं म्हणजेच तो गौरवीला होईल, किंवा म्हणजेच तेव्हाच तो गौरवीला होतो, किंवा तेव्हाच त्याचं गौरव होईल, तोच गौरवीला जातो, तेव्हाच तो गौरवी त्याला समजण्यात येईल. नाही, ते अगोदरच गौरवी आहेत. निर्मिती त्यांचं ऐश्वर, त्यांचं गौरव प्रगट करतं. पण ख्रिस्ताबद्दल आपण विचार करत असताना स्वतः ते गौरवच या भूतलावर आलेलं आहे, त्याबद्दल आपण विचार करतो. आणि पहा, पित्याजवळ ते गौरव म्हणजे जग होण्यापूर्वी जो गौरव माझा तुझ्याजवळ होता म्हणे, त्यांची सहभागिता, त्याचं सार्वकालिकपण, त्याचा अतिउच्चपण ते प्रगट करणारा आहे. त्याचे योग्य तू आपणाजवळ माझं गौरव कर, तू आपणाजवळ माझं गौरव कर. काय आहे त्याचं गौरव? पित्यासोबत सार्वकालिक होतं. देवाने सर्व निर्माण केलं आणि जी त्याची महान गौरव प्रगट करणार आहे. परंतु ख्रिस्ताने मुक्तीचे कार्य केलं ते यासाठी नाही की त्याला त्या मुक्तीच्या कार्याद्वारे गौरव मिळावं ही गरज होती, असं नाही. कारण ख्रिस्त ऑलरेडी गौरवी होता, गौरवी आहे आणि गौरवी तो असणार आहे.
परंतु आपल्याला पाहायला भेटतं की मग इथं तू माझा गौरव कर ज्यावेळेस ख्रिस्त अशा प्रकारे म्हणत आहे. तर त्याबद्दल आणखी समोरची जी वचनं आहेत त्या आपल्याला आणखी ते स्पष्ट करणार आहेत. ते आपण येणाऱ्या आठवड्यामध्ये पाहणार आहोत की ख्रिस्ताचं गौरव कशा प्रकारे मग पित्याने केलेला आहे आणि तो करणार आहे. ते आपल्याला समोर येईल. त्याचं जे प्रार्थना आहे ते अधिक स्पष्ट करते आणि विशेष करून मग कोणत्या योगे जे गौरव जगाच्या स्थापनेपूर्वी तुझ्यासोबत होतं त्या गौरवाच्या योगे तू आपणाजवळ माझं गौरव कर. तर मग नक्कीच ख्रिस्ताच्या त्या कार्यामध्ये तो जणू काय पित्याला हे विनवित आहे की तू या कार्यामध्ये तू सुद्धा सहाय्यता आणि मार्गदर्शन आणि कृपा दे. पण नक्कीच मानव म्हणून तो एक प्रकारे जणू काय या ठिकाणी बोलत आहे. देव म्हणून त्याला त्याची गरज नाही त्या गोष्टीची, परंतु तो परिपूर्ण मानव या नात्याने जणू काही इथं मध्यस्थी करत आहे पित्याकडे. तर मग हे पाचही वचनं आपल्याला त्याच्या महायाजकीय प्रार्थनेचे गौरव प्रगट करणारे आहेत. विशेष करून या 5 वचनामध्ये काही महत्त्वाचे शब्द आहेत. ते म्हणजे पुत्राने तुझं गौरव करावं म्हणून तू पुत्राचं गौरव कर, त्यासोबतच हे माझ्या पित्या. त्यानंतर सार्वकालिक जीवन त्याने म्हणजे कुणी पुत्राने सार्वकालिक जीवन द्यावं म्हणून त्याला अधिकार दिलेला आहे मनुष्य मात्रावर. वचन 3 मध्ये सार्वकालिक जीवन म्हणजे पुत्राला आणि पित्याला ओळखणं. वचन 4 मध्ये काय आहे, पुत्राने कशा प्रकारे पित्याचं गौरव प्रगट केलेलं आहे. आणि वचन 5 मध्ये त्या पुत्राचं गौरव वैभवी आहे, सार्वकालिक आहे, जे पित्यासोबत सदा सर्व काळ असणारा आहे. तर मग ही 5ही वचनं आपल्याला त्या ख्रिस्ताची महायाजकीय प्रार्थनेचे गौरव प्रगट करणारे आहेत. आणि म्हणून देवाचे प्रिय लेकरांनो, आपण या 5 वचनामध्येच इथं थांबणार आहोत आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण विशेष करून ख्रिस्त त्याच्या शिष्यांसाठी कशा प्रकारे प्रार्थना करत आहे, त्यानंतर सर्व विश्वासणाऱ्यांसाठी तो कशा प्रकारे प्रार्थना करत आहे, हे आपण येणाऱ्या 2 आठवड्यामध्ये त्या 2 भागांमध्ये आपण पाहणार आहोत. देवबाप या वचनाद्वारे तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो आणि विशेष करून ही महायाजकीय प्रार्थना समजून घेत असताना आपली लायकी, आपली पात्रता आपण समजून घेऊया आणि हे पण समजून घेऊया आपण की प्रार्थना करणं म्हणजे देवावर दबाव आणणं नाही, तर मी देवाच्या अधीन होत आहे त्याचं ते प्रमाण आहे. तर नित्य त्याच उद्देशाने प्रार्थना करावी. प्रभू तुम्हा सर्वांना याद्वारे आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवबापा, या सुंदर सकाळी आम्ही तुझा जय जयकार करतो. धन्यवाद देतो पुन्हा एक वार देवबापा, जो आमचा महान परिपूर्ण मध्यस्थ तारणारा ख्रिस्त याच्याकरिता, जो याजकांचा याजक, संदिष्टांचा संदिष्टा, राजांचा राजा, देवबापा त्याच्या त्या महान याजकीय प्रार्थनेद्वारे आज पुन्हा एक वार त्याचं वैभव आणि बापा त्याचं सामर्थ्य, त्याचं गौरव, त्याचप्रमाणे स्वर्गीय पित्या तुझं गौरव आणि तुझं वैभव, तुझं सामर्थ्य तू प्रगट केलंस, याबद्दल आभार मानतो. देवबापा, नित्य आम्ही नम्र भावनेने तुझ्या चरणी येतो देवबापा, आणि यावं यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. देवबापा, आम्ही प्रार्थना करत आहोत हे त्यावेळेस आम्हाला समजू दे की पवित्र बापा, आम्ही प्रार्थना करणं म्हणजे तुझ्यावर दबाव टाकणं नाही, तर प्रभू आम्ही सर्वस्वी तुझ्या अधीन होत आहोत. होय बापा, याची समज प्रत्येकाला तू दे. आणि देवबापा, प्रार्थनेचं महत्त्व आम्हाला समजू दे. विशेष करून पवित्र बापा, काय प्रार्थना करावी, कसं करावी, त्याचं गांभीर्य देखील प्रभू तो आम्हाला दे. आणि देवबापा, त्या प्रार्थनेद्वारे तुझं गौरव व्हावं असं तू हो दे. देवबापा, ती प्रार्थना स्वार्थाने भरून नसावी, तर देवबापा तुझ्या गौरव असतो. आणि देवबापा, तू दिलेल्या त्या मंडळीकरिता, तुझ्या सेवा कार्याकरिता आणि देवबापा सर्व गोष्टींकरिता असावी. कारण देवबापा, आमच्या गरजा तर बापा आम्ही सांगण्या अगोदर तू जाणतोस. म्हणून देवबापा, आम्ही आहोत तसे तुझ्या पवित्र चरणी नम्र होतो. सर्व तुझ्या आशीर्वादांबद्दल, विशेष करून ख्रिस्ताच्या वधस्तंभाकरिता आम्ही तुझे आभार मानतो. जो सामर्थ्य आहे देवबापा आमचं, जो देवबापा आमचं भूषण आहे देवबापा, ज्याच्याद्वारे त्या मध्यस्थीद्वारे आम्ही तुझ्या चरणी येऊ शकलेलो आहोत. तुझी लेकरं म्हणून तुझ्या चरणी आम्ही उभे राहू शकतो. देवबापा, हे आमचं कार्य नाही, तर ख्रिस्त आणि ख्रिस्ताचं महान कार्य आहे. त्याच्या पवित्र नावामध्ये आम्ही तुला धन्यवाद देतो, तुला आळवितो, तुला उंचवितो. देवबापा, गेलेला आठवडा आमच्या जीवनासाठी आशीर्वादाचा ठेवलास, येणारा आठवडा देखील आमच्या जीवनासाठी आशीर्वादाच तू कर. येथे जमलेल्या सर्वांवर आणि बापा, जे विविध भागामध्ये बसून बापा ऑनलाईन ही तुझी भक्ती ऐकत आहेत, तुझं वचन ऐकत आहेत, त्या सर्वांना आम्ही तुझ्या हाती सोपवितो आणि विनंती करतो, सर्वांना तो आशीर्वादित कर. आणि देवबापा, अधिक ख्रिस्ताच्या कृपेत आणि ज्ञानात आमची वाढ होऊ दे. प्रभू, आम्ही दिवसेंदिवस जसं वाढू तसं आमची बुद्धी आणि आमचं देवबापा फक्त देहानेच आम्ही वाढणारे नाही, तर प्रभू आमची आत्मिक उंची वाढावी.
प्रभू आम्ही ख्रिस्ताची कृपा आणि ख्रिस्ताच्या ज्ञानात दिवसेंदिवस वाढावं, यासाठी आमच्या मनाचं नूतनीकरण नित्य तुझ्या वचनाद्वारे होऊ दे. त्यासाठी देवबापा आम्ही तुझ्या पवित्र हाती नम्र होतो. देवबापा येणाऱ्या आठवड्याकरिता तुझ्या पवित्र चरणी आम्ही नम्र होतो देवबापा. या दिवसामध्ये कोरोनाच्या अशा स्थितीमध्ये तुझ्या प्रिय लेकरांची काळजी घेतोस. विशेष करून देवबापा आम्ही विनंती करतो त्या सर्व दुःखित परिवारांचं, जे देवबापा या दिवसामध्ये दुःखातून जात आहेत, प्रभू त्यांचं सांत्वन तू कर. विशेष करून तुझे प्रिय दास देवबापा जे मिरजकर आहेत देवबापा, ते तुझ्यामध्ये विसावा पावलेले आहेत, त्यांच्या मागे देवबापा त्यांचा असणारा संपूर्ण परिवार आशीर्वादित कर. प्रभू त्या तुझ्या प्रिय सेवकाला ज्या प्रकारे मराठी भाषिकांसाठी तू उपयोगात आणलंस, त्या प्रकारे प्रभू आम्हाला देखील देवबापा तू दया कर, कृपा कर. आणि देवबापा ह्या अनमोल सेवेसाठी उभे राहत असताना ज्ञान, बुद्धी आणि समज तू दे. आणि पवित्र देवबापा अशा प्रकारे जे तुझी प्रिय लेकरं आणखी जे या दुःखातून जात आहेत, त्या सर्वांचं सांत्वना तू कर देवबापा. त्याचप्रमाणे जे आर्थिक रीतीने देवबापा अडचणींना तोंड देत आहेत, त्यांना देखील प्रभू तू सहाय्य कर. जे देवबापा विविध समस्येमधून जात आहेत, त्यांच्यावर दया कर. अधिक ख्रिस्त आणि ख्रिस्त गौरवीला जाऊ दे आमच्या जीवनामध्ये. धन्यवाद, गौरव आणि सन्मान आम्ही तुला देतो. तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ता तुझी कृपा, स्वर्गीय पित्या तुझं प्रेम आणि पवित्र आत्मिक सुखद सहभागिता आम्हा सर्वांसोबत सदोदित असू द्या, अशी आम्ही तुला विनंती करत प्रभू येशूच्या प्रेम आणि गुड नावामध्ये ही प्रार्थना मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रभू आपण सर्वांना आशीर्वादित करो आणि येणारा आठवडा तुमच्या जीवनाकरिता आणि विशेष करून ख्रिस्ताच्या कृपेत ज्ञानात वाढण्याकरिता प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.